पती पत्नी और वो आणि त्यानंतर सुरू होणारा रक्तरंजित खेळ। पत्नी आणि प्रियकराकडून पतीचा किंवा होणाऱ्या पतीचा खून होण्याच्या घटना देशभरात सध्या चर्चेचा विषय बनल्यात। निळे ड्रम प्रकरण असो, सोनम रघुवंशीचं प्रकरण असो किंवा पुण्यातील सिया गोयलचं प्रकरण, या घटनांनी संपूर्ण देशाला फक्त हादरवून सोडलं नाही तर नात्यातल्या विश्वासाचा, प्रेमाचा गळा सुद्धा दाबला। आता पुन्हा एकदा मेरठमध्ये एका पत्नीनं आपल्या पतीला संपवण्यासाठी जे केलं ते ऐकून तुमचे कान सुन्न पडतील। स्कूल बस ड्रायव्हरच्या प्रेमात पडलेल्या पत्नीनं पतीच्या अंथरुणात चक्क विषारी साप सोडला आणि पतीचा काटा काढला। एवढंच नाही तर पतीच्या मृत्यूला नैसर्गिक अपघाताचं रूप देण्यासाठी तिनं फुल प्रूफ प्लॅन तयार केला होता। तरीही आरोपी महिला आणि तिचा प्रियकर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच। मेरठमधील चर्चेत असलेलं हे हत्येचं प्रकरण नेमकं काय आहे, या प्रकरणात आतापर्यंत कोणते खुलासे झालेत, सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। असं म्हणतात, जेव्हा दोघात कोणी तिसरं येतं तेव्हा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही। मेरठमध्ये सुद्धा असंच काहीसं घडलं। 2019 साली आरोपी पत्नी दामिनी आणि पती अतुल यांनी प्रेमविवाह केला। लग्नाच्या सुरुवातीचे काही वर्ष दोघांमध्येही सर्व काही सुरळीत होते, पण 2 वर्षांनंतर अतुलनं दामिनीला मारहाण करायला सुरुवात केली। दामिनीनं दिलेल्या जबाबानुसार अतुल वेगवेगळ्या प्रकारे तिला त्रास देत असायचा आणि याचाच राग मनात ठेवून तिनं पतीच्या हत्येचा कट रचला। साधारण 1 वर्षापूर्वी दामिनी तुषार नावाच्या तरुणाला भेटली। त्यांचे अफेअर सुरू झाले आणि दोघांनी मिळून अतुलला रस्त्यातून दूर करण्याचा प्लॅन बनवला। या फुलप्रूफ प्लॅनिंग मध्ये दामिनीनं इंटरनेटवरील देशभरातील पतींच्या हत्यांच्या सर्व हाय प्रोफाईल प्रकरणांचा काळजीपूर्वक अभ्यास केला होता। एवढंच नाही तर यासाठी रोज वर्तमानपत्र सुद्धा ती वाचत असे। मेरठमधील निळा ड्रम हत्याकांडावर देखील तिची नजर होती। एवढंच नाही तर राजा रघुवंशीला त्याची पत्नी सोनम रघुवंशीनं मेघालयात नेऊन त्याची हत्या कशी केली हे देखील तिनं पाहिलं होतं। सिया गोयलने तिच्या प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याला किल्ल्यावरून कसं ढकललं होतं हे सुद्धा तिनं पाहिलं होतं। या सर्व घटनांची माहिती गोळा करून तिनं पतीच्या हत्येसाठी प्लॅन तयार केला। दामिनीला पतीचा मृत्यू हा नैसर्गिक अपघात दाखवायचा होता, म्हणून तिनं सर्पदंशामार्फत पतीची हत्या करायचं ठरवलं। घटनेच्या रात्री दामिनीनं अतुलला दुधात तब्बल 10 झोपेच्या गोळ्या दिल्या। अतुल गाढ झोपेत गेल्यानंतर आधीच आणून ठेवलेला अत्यंत विषारी करैत जातीचा साप अतुलच्या कपड्यांमध्ये आणि बेडवर सोडण्यात आला। सापानं अतुलला दंश केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। हा केवळ सर्पदंशाचा अपघात आहे असं दाखवण्याचा दामिनीचा प्रयत्न होता। अतुलच्या मृत्यूनंतर पत्नी दामिनीनं शेजाऱ्यांना गोळा केलं आणि विषारी सापानं दंश केल्यामुळे पतीचा मृत्यू झाल्याचं खोटं सांगितलं। नंतर खोलीत विषारी मण्यार सापही आढळून आला। सकाळी चहा देण्यासाठी पतीच्या खोलीत गेल्यानंतर अतुल निश्चल अवस्थेत आढळला आणि त्याच्या हातापायावर दंश केलेल्या खुणा सुद्धा होत्या असं दामिनीनं सांगितलं। अतुलच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर हळूहळू स्थानिक लोकांची गर्दी वाढली। पोलीस आल्यानंतर अनेकांनी घरात साप पाहिल्याचं सांगितलं। दामिनीनं पोलिसांना सांगितलं की उकाड्यामुळे रात्री ती आणि मुलगा बाहेरच्या खोलीत झोपले होते, तर अतुल आतल्या खोलीत झोपला होता। यानंतर अतुलला तातडीनं हस्तिनापूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं, मात्र तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। सर्पदंशामुळे झालेला अपघाती मृत्यू म्हणून हे प्रकरण इथेच थांबलं असतं, पण अतुलच्या कुटुंबियांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे पोलिसांना वेगळ्या दिशेनं तपास करावा लागला। अतुल यांच्या वडिलांनी दामिनीचा विरोध डावलून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा आग्रह केला, त्यामुळे पोलिसांना शवविच्छेदन करणे भाग पडले। दामिनीचे कॉल रेकॉर्ड्सही तपासण्यात आले। कुटुंबातील जवळच्या लोकांचे जबाब नोंदवण्यात आले। चौकशीतून दामिनी तुषार उर्फ निकी नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती असं दिसून आलं। शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुरावे समोर ठेवल्यानंतर दामिनीनं आपला गुन्हा मान्य करत प्रियकर तुषार बरोबर मिळून पतीचा खून केल्याची कबुली दिली। तुषारच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सापाचे काही फोटो सुद्धा मिळालेत। एवढंच नाही तर अतुलच्या हत्येमागे 20 लाख रुपयांचा जीवन विमा हे देखील त्याला मारण्याचं महत्त्वाचं कारण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय।
या विम्याच्या रकमेतूनच सर्पमित्र सोनू आणि उदय यांना 5 लाख रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दामिनी, तिचा प्रियकर तुषार आणि सोनू उदय या 2 सर्पमित्रांना अटक केली आहे। सर्पदंशामुळे अपघाती मृत्यू म्हणून दाखवण्यात आलेलं हे प्रकरण आता नियोजित हत्याकांडात बदललंय।